मुंबई व आसपासच्या शहरामध्ये एकीकडे प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवरती आला असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या सगळ्या बाबींना कुठेतरी स्वच्छतेच्या मोहीम सुरू केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून डीप क्लिनिंग मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात येणार असल्याचे बॅनर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर वाढतं प्रदूषण पाहता कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र लिहून कुठेतरी जे बांधकाम आहे त्या आठवड्याभर त्या बांधकामांना स्थगिती मिळावी असे पत्र लिहून त्यांनी निवेदन मागणी केली होती। आणि या मागणीनंतर आपण पाहू शकता की दादर परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं या ठिकाणी डीप क्लिनिंगची मोहीम राबवणार असल्याची बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवरती छत्रपती शिवाजी पार्क ते जिमखाना या ठिकाणी आमदार महेश सावंत यांच्याकडनं व नगरसेविका विशाखा राऊत यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडून या ठिकाणी डीप क्लीन मोहीम राबवण्यात येणार आहेत। यासाठी वाहन चालकांनी छत्रपती शिवाजी पार्कच्या बाजूला असलेली वाहनं जे आहेत ते समोरच्या दिशेने लावण्यात यावे असे आवाहन देखील या ठिकाणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून आपण मुंबई असेल आसपासच्या शहराचं AQI पाहिला तर 150च्या वर गेल्याने कुठेतरी प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हेच प्रदूषण टाळण्यासाठी एकीकडे युवा सेना नेता आदित्य ठाकरे तर दुसरीकडे आता ठाकरे गटातील नगरसेवक व आमदार हे देखील रस्त्यावरती उतरत स्वच्छता मोहीम राबवत असल्याचं चित्र मुंबई व दादर परिसरामध्ये दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।